अमरावती ते मुंबई एअरलाईन्सची विमानसेवा ठप्प, हैदराबादची सुद्धा काही दिवस ठप्प। केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत सुरू झालेली अमरावती ते मुंबई एअर अलायन्सची विमानसेवा तुर्तास बंद झाली आहे। विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अमरावतीसह हैदराबादची विमानसेवा बंद करण्यात आल्याची माहिती आहे। 1 किंवा 15 सप्टेंबर 2025 पासून एअर अलायन्स सेवा सुरू होईल अशी सूत्रांची माहिती आहे। अमरावती विमानतळावरून 16 एप्रिल 2025 रोजी एअर अलायन्सचे मुंबईकडे पहिले प्रवासी विमान झेपावले। सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे आठवड्यातून 3 दिवस मुंबई अमरावती मुंबई विमानसेवा सुरू आहे। मध्यंतरी वातावरण खराब झाल्यामुळे मुंबई अमरावती दरम्यान काही विमान फेऱ्या रद्द कराव्या लागल्या। मात्र 21 ऑगस्टपासून अमरावती मुंबई एअर अलायन्सची विमानसेवा बंद झाली। एअर अलायन्सच्या विमानात तांत्रिक बिघाडाची युद्धस्तरावर दुरुस्ती सुरू आहे। एअर अलायन्सचे हैदराबाद ते मुंबई ही विमानसेवा तुर्तास रद्द करण्यात आलेली आहे। मात्र 21 ऑगस्टपासून विमान प्रवास करणाऱ्यांचे नियोजन कोलमडले आहे। ऑपरेशन इश्यूच्या नावाखाली विमानसेवा थांबलेली असली तरी एअर अलायन्सच्या विमानात मोठा बिघाड झाल्याची चर्चा आहे। मुंबई ते अमरावती, मुंबई ते हैदराबाद या विमान फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। या संदर्भात अमरावतीच्या विमानतळ अधिकाऱ्यांशी विचारणा केली असता नो कमेंट्स असं उत्तर मिळालं। हे विशेष। अमरावती विमानतळाचं खूप मोठ्या थाटामाटात उद्घाटन झालं, परंतु तेव्हापासूनच विमानसेवा ही सातत्यानं खंडित होत आहे आणि आज तागायत ती खंडितच होत आली। आता तर पूर्ण आठवडाभर हे विमान इथून उड्डाण झालं नाही, म्हणून संबंधित विमान प्राधिकरण असेल किंवा अलायन्स एअरलाईन असेल यांच्यासोबत मी पुन्हा चर्चा केली। कालसुद्धा बोललो आणि त्यांनी आश्वासित केलं की 1 तारखेपासून विमानसेवा ही सुरळीत होईल। मी या निमित्तानं मंत्री महोदयांना सुद्धा मागं पत्र दिला, पुन्हा भेटणार आहोत की अलायन्स ही एअरलाईन्ससोबतच वेगवेगळ्या कंपन्यांसोबत टायअप करून ही जी काही अमरावती विमानसेवा आहे ती अमरावती विमानसेवा सुरळीत करण्याच्या संदर्भात मी पुन्हा विनंती करेन। आणि जे काही अमरावतीकरांना आता त्रास होतो अनियमिततेचा, तो त्रास येणाऱ्या काळात कसा कमी होईल याचा प्रयत्न करेन। ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई।